नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्मार्ट अभ्यास या यूट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण 2024 या वर्षातील जानेवारी ते डिसेंबर या सर्व महिन्यांमधील ज्या काही महत्त्वाच्या चालू घडामोडी झालेल्या आहेत त्याचा अभ्यास करणार आहोत. आणि हे जे काही व्हिडिओ असणार आहे याचा फायदा तुम्हाला येणाऱ्या सर्वच परीक्षांसाठी होणार आहे. आणि हा एक डिटेल असा व्हिडिओ असणार आहे. या लेक्चरच्या मोफत PDF नोट्ससुद्धा आपल्याला उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. म्हणून व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहायचा आहे. तसेच हा व्हिडिओ आपल्या विद्यार्थी मित्रांना सुद्धा नक्की शेअर करायचा आहे, जेणेकरून याचा फायदा आपल्या मित्रांना सुद्धा होईल. चला मग या व्हिडिओमध्ये आपण कोणकोणत्या गोष्टी कव्हर करणार आहोत ते एकदा या ठिकाणी आपण बघणार आहोत. अनुक्रमानिका तर पहिला असणार आहे राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचा आपण अभ्यास करणार आहोत. त्यानंतर महत्त्वाचे जे पुरस्कार आहेत 2024 मध्ये देण्यात आलेले त्यांचा अभ्यास करणार आहोत. क्रीडा घडामोडी असणार आहेत. अंतरिक्ष विज्ञान व तंत्रज्ञान घडामोडींचा अभ्यास असणार आहे. त्यानंतर असणार आहेत निधन वार्ता आणि त्यानंतर नियुक्त्या. या सर्व ज्या काही घडामोडी आहेत त्याचा आपण डिटेलमध्ये स्पष्टीकरणासह अभ्यास करणार आहोत. चला मग वेळ न घालवता लेक्चरला आपण सुरुवात करणार आहोत. तर पहिला असणार आहे राज्य, राष्ट्रीय आणि ज्या आंतरराष्ट्रीय महत्त्वाच्या घडामोडी झालेल्या आहेत त्याचा अभ्यास आपण पहिल्यांदा करणार आहोत. तर पहिला प्रश्न असणार आहे आणि अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे की नुकतेच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला आहे. सध्या 2024 मध्ये भारतात किती भाषांना अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला आहे? आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर सी. सध्या भारतामध्ये एकूण 11 भाषा अशा आहेत की ज्यांना अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आलेला आहे. आणि ही जी काही अभिजात भाषा असते ते कोण देत असते? तर केंद्र सरकारकडून एखाद्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा हा देण्यात येत असतो. आणि मराठी भाषेसंदर्भामध्ये लक्षात ठेवायचं आहे की मराठी भाषेसाठी अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून 2012 साली रंगनाथ पठारे समिती बसवण्यात आलेली होती. त्यानंतर 2024 साली अभिजात भाषा पाठपुरावा समिती, ज्याचे अध्यक्ष ज्ञानेश्वर मुळे होते, त्यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती गठीत करण्यात आलेली होती. हे अतिशय महत्त्वाच्या 2 समित्या आहेत या संदर्भामधल्या. त्यासोबतच इतर महत्त्वाची आपल्याला माहिती लक्षात ठेवायची आहे, कारण हा प्रश्न आपल्या परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे आणि प्रत्येक येणाऱ्या परीक्षांमध्ये हा प्रश्न आपल्याला दिसून येणार आहे. अगोदर फक्त 6 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा होता. त्या कोणत्या होत्या? तर तमिळ, संस्कृत, कन्नड, तेलुगू आणि मल्याळम आणि ओडिशा. त्यानंतर आता 2024 मध्ये नवीन 5 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आलेला आहे. ते आपण लक्षात ठेवायचं आहे. मराठी, त्यानंतर दुसरी पाली भाषा, प्राकृत, असामी आणि बंगाली. या 5 भाषेमध्ये आपली मराठी भाषा सुद्धा आहे, जिला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आलेला आहे. एखादी भाषा अभिजात भाषा बनवण्यासाठी कोणते निकष ठेवण्यात आलेले आहेत? तर ती भाषा 1500 ते 2000 वर्ष जुनी असायला पाहिजे. त्या भाषेला स्वतःचे स्वयंभूषण असावे, म्हणजे इतर कोणत्यातरी भाषेमधून ती कॉपी पेस्ट केलेली नसावी आणि या भाषेमध्ये दर्जेदार साहित्य रचना केलेली असावी. हे काही निकष ठेवण्यात आलेले आहेत. आणि आता एखादी भाषा अभिजात भाषेचा दर्जा जर त्या भाषेला मिळाला तर त्याचे फायदे काय होत असतात ते सुद्धा आपण लक्षात ठेवायचं आहे. तर भाषा ही अधिक समृद्ध करण्यासाठी दरवर्षी केंद्र सरकार 250 ते 300 कोटी रुपये त्या भाषेला देत असतं. त्यानंतर भाषा भवन उभारणं असेल, ग्रंथ साहित्याचा प्रचार प्रसार करायचा असेल, त्यासाठी सुद्धा सरकार हे अर्थसहाय्य देत असतं. तसेच देशातील जे विविध विद्यापीठ आहेत त्यामध्ये मराठी भाषेसाठी स्वतंत्र विभागे स्थापन केले जाऊ शकतात. तर हे फायदे असतात एखाद्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यामुळे. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली आहे? आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर बी. तारा भवाळकर या जे काही 98व्या क्रमांकाचं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे त्याचे त्या अध्यक्ष असणार आहेत. त्याविषयी थोडी अधिकची माहिती आपल्याला पाहायची आहे. हे जे काही अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे त्याचा ठिकाण लक्षात ठेवायचा आहे. दिल्लीमध्ये होणार आहे. कालावधी 21 ते 23 फेब्रुवारी 2025 असणार आहे आणि डॉक्टर तारा भवाळकर याच्या अध्यक्ष असणार आहेत. आणि या संमेलन अध्यक्षपदी निवड होणाऱ्या 6व्या महिला ठरलेल्या आहेत. हा पॉईंट सुद्धा आपल्यासाठी महत्त्वाचा आहे, ते आपण लक्षात ठेवायचं आहे. त्यासोबतच जे काही मागच्या काही वर्षांमध्ये मराठी साहित्य संमेलन झालेले आहेत त्याचे अध्यक्ष कोण होते ते सुद्धा आपण लक्षात ठेवायचं आहे. 97व्या क्रमांकाचे जे संमेलन अध्यक्ष होते ते रवींद्र शोभणे होते. त्यानंतर
96व्या जे काही क्रमांकाचं साहित्य संमेलन झालेलं आहे त्याचे अध्यक्ष होते न्यायमूर्ती चपळगावकर आणि 95व्या क्रमांकाचं जे साहित्य संमेलन झालेलं आहे त्याचे अध्यक्ष होते भारत सासणे. तर या काही गोष्टी याविषयी आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे की नुकतेच फेब्रुवारी 2024 मध्ये दांडपट्टा हा राज्यशस्त्र घोषित करणारे देशातलं पहिलं राज्य कोण ठरले आहे किंवा कोण बनले आहे? आणि याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर डी. महाराष्ट्र राज्याने नुकतंच जे दांडपट्टा आहे ते राज्यशस्त्र म्हणून घोषित केलेलं आहे. त्याविषयी थोडी अधिकची माहिती आपण पाहणार आहोत. तर 19 फेब्रुवारी 2024ला पर्यटन व सांस्कृतिक जे विभाग आहे आपलं त्याचे मंत्री आहेत सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी याची घोषणा केलेली आहे की जे काही आपलं दांडपट्टा आहे त्याला राज्यशस्त्र म्हणून घोषित केलेला आहे. आणि हा जो काही दांडपट्टा आहे तो छत्रपती शिवराय आणि त्यांच्या मावळ्यांच्या पराक्रमाचा गौरव करण्याच्या हेतूनं याला राज्यशस्त्र बनवण्यात आलं असल्याचं सरकारकडून घोषित करण्यात आलेलं आहे. आणि असं करणारा महाराष्ट्र हा देशातील पहिला राज्य बनलेला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत. नुकतेच महाराष्ट्र विधानसभेचे नवीन अध्यक्ष कोण बनले आहेत? आणि याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर डी. राहुल नार्वेकर हे महाराष्ट्र विधानसभेचे नवीन अध्यक्ष बनलेले आहेत. त्यांच्याविषयी काही गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की हे जे काही राहुल नार्वेकर आहेत ते सलग दुसऱ्यांदा महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष बनलेले आहेत. त्यासोबतच जे विधानसभेचे पहिले अध्यक्ष कोण होते हे सुद्धा आपल्या परीक्षांमध्ये भरपूर वेळेस विचारण्यात आलेलं आहे. तर पहिले अध्यक्ष होते सयाजीराव सीलम. सर्वात तरुण अध्यक्ष होते शिवराज पाटील. अवघ्या 42व्या वर्षी ते अध्यक्ष बनलेले होते आणि सर्वात वयोवृद्ध अध्यक्ष राहिलेले आहेत मधुकर चौधरी. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे महाराष्ट्राचे नवीन मुख्यमंत्री कोण बनले आहेत? आणि याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी. देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्र राज्याचे नवीन मुख्यमंत्री बनले आहेत. त्यांच्याविषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे 21व्या क्रमांकाचे मुख्यमंत्री बनलेले आहेत आणि त्यांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेली आहे. या अगोदर ते 2014ला आणि 2019ला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत. त्यानंतरचा प्रश्न असणार आहे की महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर सी. श्रीकर परदेशी हे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे जे सचिव म्हणून त्यांना नियुक्त करण्यात आलेलं आहे. हे श्रीकर परदेशी एक ज्येष्ठ सनदी अधिकारी आहेत. 2001च्या बॅचचे ते IAS अधिकारी आहेत. यांना पंतप्रधान कार्यालयामध्ये कामाचा अनुभव सुद्धा आहे. या काही गोष्टी यांच्याविषयी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. त्यानंतरचा प्रश्न असणार आहे राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर बी. विजया रहाटकर या राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. आपल्या महाराष्ट्राच्या दृष्टीने अतिशय महत्त्वपूर्ण पद असतं आणि त्या ठिकाणी एखाद्या महाराष्ट्रीयन व्यक्तीची जर नियुक्ती झालेली असेल तर आपल्या परीक्षांमध्ये त्यावर हमखास प्रश्न हा विचारण्यात येतो. म्हणून हा प्रश्न आपण लक्षपूर्वक बघायचा आहे. त्याविषयी थोडे पॉईंट सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आणि हे जे काही विजया रहाटकर आहेत त्या राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष बनणाऱ्या पहिल्या मराठी व्यक्ती बनलेल्या आहेत. या अगोदर त्या महाराष्ट्राच्या महिला आयोग जे आहे त्याच्या सुद्धा अध्यक्ष राहिलेले आहेत 2016 ते 2021 या कालावधीमध्ये. त्यासोबतच जे राष्ट्रीय महिला आयोग आहे त्याविषयी काही गोष्टी लक्षात ठेवायचं आहे. या आयोगाची स्थापना झाली होती 1992ला आणि त्यासाठी एक अधिनियम आणण्यात आलेलं होतं राष्ट्रीय महिला आयोग अधिनियम 1990. हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतरचा प्रश्न असणार आहे की नुकतेच महाराष्ट्रातील नगरपंचायत आणि नगर परिषद मधील अध्यक्षांचा कार्यकाळ वाढवून किती करण्यात आलेला आहे? आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर ए. 5 वर्ष करण्यात आलेला आहे. अगोदर त्यांचा कार्यकाळ होता 2.5 वर्ष, आता तो वाढवून 5 वर्ष एवढा करण्यात आलेला आहे. हा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न आहे. आपल्याला हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यानंतरचा प्रश्न असणार आहे की नुकतेच महाराष्ट्रातील नवीन जिल्ह्यांची घोषणा करण्यात आली त्याचे नाव काय आहे? आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर बी. उदगीर हा महाराष्ट्रातील 37व्या क्रमांकाचा नवीन जिल्हा बनणार आहे आणि याची निर्मिती ही 26 जानेवारी 2025ला केली जाणार आहे. सध्या जे उदगीर आहे ते लातूर जिल्ह्यामधील एक तालुका आहे आणि 26 जानेवारी 2025 पासून तो महाराष्ट्रामधील 37व्या क्रमांकाचा जिल्हा असणार आहे. तसेच मराठवाड्यामधील तो 9व्या क्रमांकाचा जिल्हा बनणार आहे. हे सुद्धा पॉईंट्स आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न बघण्या अगोदर व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे मित्रांनो. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करायचं आहे.
तसेच हा व्हिडिओ आपल्या विद्यार्थी मित्रांना नक्की शेअर करायचा आहे, जेणेकरून याचा फायदा आपल्या मित्रांना सुद्धा होणार आहे. चला मग पुढचा प्रश्न बघणार आहोत की नुकतेच महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती म्हणून कोणाची निवड करण्यात आली आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर ए, राम शिंदे यांची नुकतंच महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती म्हणून त्यांची निवड करण्यात आलेली आहे. हे जे राम शिंदे आहेत त्यांची या पदावर बिनविरोध अशी निवड करण्यात आलेली आहे आणि ते महाराष्ट्र विधान परिषदेचे 11व्या क्रमांकाचे सभापती बनलेले आहेत. हा क्रमांक सुद्धा आपल्यासाठी महत्त्वाचा आहे, ते आपण लक्षात ठेवायचं आहे. सभापती आहेत सध्या राम शिंदे आणि उपसभापती आहेत नीलम गोरे. हे सुद्धा आपण लक्षात ठेवायचं आहे. त्यासोबतच काही एक्स्ट्रा पॉइंट्स लक्षात ठेवायचे आहेत. महाराष्ट्र विधान परिषदेचे पहिले सभापती होते विठ्ठल पागे. तेच सर्वाधिक काळ सभापती सुद्धा राहिलेले आहेत, एकूण 17 वर्ष. त्यासोबतच सर्वात कमी काळ सभापती राहिलेले आहेत राम मेघे. अवघे 2 दिवस ते महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती राहिलेले आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे, नुकतेच रतपाणी अभयारण्याला देशातील 57व्या क्रमांकाचं व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित करण्यात आलं आहे. ते कोणत्या राज्यात आहे आणि याचे ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर डी, मध्य प्रदेश या राज्यातला हा रतपाणी अभयारण्य होतं. त्याला आता 57व्या क्रमांकाचं व्याघ्र प्रकल्प बनवण्यात आलेला आहे. तर हे आपण लक्षात ठेवायचं आहे. तसेच हा मध्य प्रदेशमधील 9व्या क्रमांकाचं व्याघ्र प्रकल्प असणार आहे. तसेच भारतामध्ये सर्वाधिक व्याघ्र प्रकल्प कोठे आहेत असा जर प्रश्न विचारला, ते सुद्धा मध्य प्रदेश या राज्यामध्येच आहेत. आणि महाराष्ट्रामध्ये किती आहेत एकूण व्याघ्र प्रकल्प, तर 6 आहेत. हे आपण लक्षात ठेवायचं आहे. त्यासोबतच अलीकडचेच काही जे व्याघ्र प्रकल्प घोषित करण्यात आलेले आहेत त्यांचे नाव आपल्या लक्षात असायला पाहिजे. 53व्या क्रमांकाचा व्याघ्र प्रकल्प आहे रानीपूर, जे की उत्तर प्रदेश या राज्यामध्ये आहे. 54व्या क्रमांकाचा वीरांगना दुर्गावती, जे की मध्य प्रदेश या राज्यामध्ये आहे. 55व्या क्रमांकाचा व्याघ्र प्रकल्प आहे धौलपूर करोली, जे राजस्थान राज्यात आहे. आणि 56व्या क्रमांकाचं व्याघ्र प्रकल्प आहे गुरु घासीदास तमोर पिंगला, जे की छत्तीसगड या राज्यामध्ये आहे. हे अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे व्याघ्र प्रकल्पासंदर्भामधला. त्यावर आपल्या परीक्षांमध्ये प्रश्नही विचारण्यात आलेले आहेत आणि येणाऱ्या परीक्षांमध्ये सुद्धा यावर प्रश्न हा विचारला जाऊ शकतो. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे, नुकतेच आरबीआयचे नवीन गव्हर्नर कोण बनले आहेत आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए, संजय मल्होत्रा हे नुकतेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे नवीन गव्हर्नर बनलेले आहेत. त्यांच्याविषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. यांचा कार्यकाळ हा 3 वर्षांसाठी असणार आहे. या अगोदरचे आरबीआयचे गव्हर्नर कोण होते ते सुद्धा आपण लक्षात ठेवायचे आहेत. त्यांचं नाव होतं शक्तिकांत दास आणि नवीन गव्हर्नर बनले आहेत संजय मल्होत्रा. आरबीआय विषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवा. याची स्थापना झाली होती 1 एप्रिल 1935ला. मुख्यालय मुंबई या ठिकाणी आहे. सध्या याचे गव्हर्नर बनलेत संजय मल्होत्रा. आणि आरबीआयचे पहिले भारतीय गव्हर्नर कोण होते असा प्रश्न हा वारंवार आपल्या परीक्षांमध्ये विचारण्यात आलेला आहे. तर त्यांचं नाव लक्षात ठेवायचं आहे सी.डी. देशमुख. त्यानंतरचा प्रश्न असणार आहे, राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे नवीन अध्यक्ष कोण बनले आहेत आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए, व्ही रामासुब्रमण्यम हे राष्ट्रीय मानव अधिकार जे आयोग आहे त्याचे अध्यक्ष बनलेले आहेत. या अगोदरचे अध्यक्ष कोण होते तर अरुण कुमार मिश्रा होते. हे सुद्धा आपण लक्षात ठेवायचे आहे. आणि हे जे व्ही रामासुब्रमण्यम आहेत ते सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायाधीश आहेत आणि त्यांना आता राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष बनवण्यात आलेला आहे. आणि हा जो काही आयोग आहे हा एक केंद्रीय मानवाधिकार आयोग आहे. यामध्ये एकूण 1 अध्यक्ष आणि 5 सदस्य असतात आणि यांची नियुक्ती ही राष्ट्रपतींकडून केली जात असते. हा पॉईंट सुद्धा आपण लक्षात ठेवायचा आहे, कारण यांची नियुक्ती कोणाकडून केली जात असते हे आपल्याला विचारलं जात असतं. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे की भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे निधन झाले. त्यांना कोणत्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर ए, पद्मविभूषण पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आलेलं होतं. मनमोहन सिंग विषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. हे भारताचे 14व्या क्रमांकाचे पंतप्रधान होते मित्रांनो. आणि बरेचसे विद्यार्थी आपले काही मागच्या व्हिडिओमध्ये कमेंट करत आहेत की ते 13व्या क्रमांकाचे होते. नाही मित्रांनो, जे काही गव्हर्नमेंटचं ऑफिशियल वेबसाईट आहे त्या वेबसाईटवर सांगण्यात आलेलं आहे की ते भारताचे 14व्या क्रमांकाचे पंतप्रधान राहिलेले आहेत. तर तेच आपण डेटा हा ऑथेंटिक मानायचा आहे आणि तो क्रमांक लक्षात ठेवायचा आहे. त्यासोबतच ते भारताचे सलग 2 वेळा पंतप्रधान राहिलेले आहेत. त्या अगोदर ते आरबीआयचे गव्हर्नर आणि भारताचे अर्थमंत्री सुद्धा राहिलेले आहेत. आणि हे जे मनमोहन सिंग आहेत ते भारतीय अर्थक्रांतीचा त्यांना दीपस्तंभ म्हणून ओळखलं जातं, कारण त्यांनी भारतीय जे काही अर्थव्यवस्था आहे
त्यामध्ये खूप सारे असे आर्थिक सुधारणा ह्या घडवून आणलेल्या आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे, भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे नवीन सरन्यायाधीश कोण बनले आहेत? आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर सी, संजीव खन्ना हे भारताचं जे सर्वोच्च न्यायालय आहे त्याचे सरन्यायाधीश बनलेले आहेत. अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. हा प्रश्न स्टार करून ठेवायचा आहे. या अगोदरचे सरन्यायाधीश कोण होते? तर डी.वाय. चंद्रचूड होते, जे की 50व्या क्रमांकाचे होते. आणि हे जे संजीव खन्ना आहेत ते 51व्या क्रमांकाचे सरन्यायाधीश बनलेले आहेत. हे क्रमांक आपल्याला विचारलं जातं, ते आपण लक्षात ठेवायचं आहे. आणि यांचा कार्यकाळ फक्त 6 महिन्यांसाठीच असणार आहे. त्यासोबतच जे सर्वोच्च न्यायालय आहे त्याविषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवायचं आहे. सर्वोच्च न्यायालयाची तरतूद ही राज्यघटनेमध्ये कलम 124 ते 147 भाग 5 मध्ये करण्यात आलेली आहे. याची स्थापना झाली होती 28 जानेवारी 1950 ला. आणि पहिले सरन्यायाधीश होते हिरालाल कानिया. आणि आतापर्यंत एकही महिला सर्वोच्च न्यायालयाची सरन्यायाधीश बनलेली नाही. इतर न्यायाधीश बनलेले आहेत महिला, पण सरन्यायाधीश एकही बनलेले नाही. हा पॉईंट सुद्धा आपण लक्षात ठेवायचा आहे. आणि सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांना शपथ कोण देतो? तर ते राष्ट्रपतींकडून दिली जात असते. हा पॉईंट सुद्धा आपण लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे की नुकतेच सर्वोच्च न्यायालयाच्या नवीन ध्वजाचे अनावरण करण्यात आले आहे. त्यात कोणत्या गोष्टींचा समावेश आहे? आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर डी, वरीलपैकी सर्व. जे काही सर्वोच्च न्यायालयाचं नवीन ध्वज अनावरण करण्यात आलेलं आहे त्यामध्ये संविधान आहे, सर्वोच्च न्यायालयाची इमारत आणि अशोक चक्र हे देण्यात आलेलं आहे. तर हे आपण लक्षात ठेवायचं आहे. त्यासोबतच जे सर्वोच्च न्यायालय आहे त्याविषयी लक्षात ठेवायचं आहे. याची स्थापना झाली होती 26 जानेवारी 1950 ला. आणि कलम आहे राज्यघटनेमध्ये 124 ते 147. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे की नुकतेच कोणत्या मंत्रालयाने शी बॉक्स पोर्टल लॉन्च केले आहे? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर डी, महिला व बाल विकास मंत्रालयाकडून हे शी बॉक्स नावाचं पोर्टल लॉन्च करण्यात आलेलं आहे. त्याविषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. हे जे काही महिला व बाल विकास मंत्रालय आहे त्याचे सध्या मंत्री आहेत अन्नपूर्णा देवी. आणि त्यांनी हे जे शी बॉक्स नावाचं पोर्टल आहे त्याचा उद्देश लॉन्च करण्यामागे सांगितलेलं आहे की महिलांविषयक जे लैंगिक अत्याचार आहेत त्याच्या तक्रारी नोंदवण्यासाठी हे पोर्टल लॉन्च करण्यात आलेलं आहे. तर ते आपण लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे की नुकतेच कोणत्या राज्यात बलात्कार विरोधी अपराजिता विधेयक पारित करण्यात आले आहे? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर सी, पश्चिम बंगाल या राज्यामध्ये हे अपराजिता नावाचं विधेयक पारित करण्यात आलेलं आहे. त्या ठिकाणी ते कायदा बनवण्यात आलेला आहे. आणि अतिशय महत्त्वाचा विधेयक आहे मित्रांनो. यावर आपल्या परीक्षांमध्ये प्रश्न हा विचारला जाऊ शकतो. कारण जे काही पश्चिम बंगाल आहे, कोलकाता या ठिकाणी जे डॉक्टर होती, महिला डॉक्टर, त्यावर सामूहिक बलात्कार झाल्यानंतर ही घटना देशभर गाजलेली होती. देशभर याची चर्चा झालेली होती. त्यानंतर त्या ठिकाणच्या विधानसभेने ते विधेयक पारित केलेलं आहे. म्हणून हा प्रश्न आपण काळजीपूर्वक लक्ष देऊन ऐकायचा आहे. याचा उद्देश काय आहे? तर बलात्कार व लैंगिक अत्याचारापासून महिला तसेच लहान मुलांना संरक्षण देणे. त्यानंतर याच्या तरतुदी लक्षात ठेवायचं आहे. या कायद्यामध्ये तरतुदी काय आहेत? तर दोषीला फाशीची शिक्षा दिली जाणार आहे. चार्जशीट दाखल झाल्यानंतर 36 दिवसामध्ये दोषीला शिक्षा सुनावली जाईल. पोलीस 21 दिवसामध्ये तपास प्रक्रिया पूर्ण करतील. आणि पीडितेची जी काही ओळख आहे ते जर कोणी सार्वजनिक केली तर त्याला 3 ते 5 वर्षाची शिक्षाही सुनावण्यात येणार आहे. तर ही अशा प्रकारचं जे विधेयक आहे ते पारित करण्यात आलेलं आहे. ते आपण लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतरचा प्रश्न असणार आहे की नुकतेच अमेरिकेचे नवीन राष्ट्राध्यक्ष कोण बनले आहेत? आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए, डोनाल्ड ट्रम्प हे नवीन अमेरिकेचे राष्ट्रपती बनलेले आहेत किंवा राष्ट्राध्यक्ष बनलेले आहेत. त्याविषयी थोडी अधिकची माहिती आपल्याला लक्षात ठेवायची आहे. डोनाल्ड ट्रम्प जे आहेत ते रिपब्लिकन या पार्टीचे होते. त्यांच्या विरोधामध्ये कमला हॅरिस ज्या की डेमोक्रॅटिक पार्टीच्या होत्या त्या उभ्या राहिलेल्या होत्या. त्यांचा पराभव झालेला आहे. आणि डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष बनलेले आहेत. या अगोदर ते 2016 ला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षही राहिलेले आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे नुकतेच प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी बंजारा विरासत संग्रहालयाचे उद्घाटन महाराष्ट्रात कोठे केले आहे? आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए, वाशिम या ठिकाणी हे बंजारा विरासत संग्रहालयाचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे
की कोणत्या राज्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी 2 अपत्य असण्याची अट काढून टाकली आहे? आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर डी. आंध्र प्रदेश या राज्यामध्ये अशा प्रकारचा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्याचं कारण असं सांगण्यात आलेलं आहे की सरकारचं मत आहे की आंध्र प्रदेश या राज्याचा जे प्रजनन दर आहे ते कमी झालेला आहे, अवघा 1.5. त्यामुळे अशा प्रकारचा निर्णय हा त्या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. भारताचा प्रजनन दर लक्षात ठेवायचा आहे, ते 2.1 असा आहे मित्रांनो. हा जो काही भारताचा प्रजनन दर आहे ते आपल्याला परीक्षांमध्ये विचारण्यात आलेला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे, नुकतेच कोणत्या देशाने 16 वर्षाखालील मुलांच्या सोशल मीडिया वापरावर प्रतिबंध घातला आहे? आणि याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी. ऑस्ट्रेलिया या देशामध्ये नुकतंच असा प्रकारचा प्रतिबंध घालण्यात आलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न असणार आहे, भारतातील पहिला राईस एटीएम कोणत्या राज्यात सुरू करण्यात आला आहे? आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहे. याचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर सी. ओडिशा या राज्यामध्ये भारतातला पहिला राईस एटीएम सुरू करण्यात आलेला आहे. अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण भारतामधील असा पहिलाच हा राईस एटीएम असणार आहे. म्हणून यावर प्रश्न विचारण्याची दाट शक्यता असते मित्रांनो. ते आपण लक्षात ठेवायचं आहे. हा प्रश्न स्टार करून ठेवायचा आहे. त्याविषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत की जे रेशन कार्ड धारक आहेत त्यांना 24 तास याद्वारे बायोमेट्रिक प्रक्रिया पूर्ण करून धान्य मिळणार आहे. आणि जास्तीत जास्त 25 किलोपर्यंत राईस हे देण्यात येणार आहे. याचा लाभ काय आहे, तर धान्याचं जे काही वाटपामध्ये जे होणारा काळा बाजार आहे त्यामुळे रोखता येणार आहे. तर ही या राईस एटीएमची खासियत असणार आहे. ते सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतरचा प्रश्न असणार आहे, नुकतेच ऑक्सफोर्डने कोणत्या शब्दाला 2024 या वर्षासाठीचे वर्ड ऑफ द इयर घोषित केलेला आहे? आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए. ब्रेन रॉट हा जो शब्द आहे त्या शब्दाला ऑक्सफोर्डने नुकतंच वर्ड ऑफ द इयर घोषित केलेला आहे. हा प्रश्न सुद्धा स्टार करून ठेवा. हा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो. तर ब्रेन रॉट काय आहे याचं आपल्याला थोडंसं माहिती असायला पाहिजे. तर सोशल मीडियावर ज्या काही उपयोगी नसणाऱ्या गोष्टी आहेत त्यावर विचार न करता तासनतास पाहत बसणे यालाच ब्रेन रॉट असं म्हटलं जातं. यामुळे बुद्धीची जी विचार करण्याची क्षमता आहे ती कमी होते. तसेच दिवसभर थकवा जाणवतो, कामामध्ये मन लागत नाही आणि स्वतःवरचा आत्मविश्वास सुद्धा कमी होत असतो. तर आपल्या बाबतीत सुद्धा असं झालेलं आहे. आपण सुद्धा इंस्टाग्राम असेल, यूट्यूब असेल त्यावर कोणताही विचार न करता तासनतास ते रील हे स्क्रॉल करत असतो, ते बघत असतो. तर त्यासाठीचाच हा शब्दप्रयोग आहे ब्रेन रॉट. ते आपण लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर जे महत्त्वाचे पुरस्कार आहेत 2024 या वर्षामध्ये देण्यात आलेले ते आपण पाहणार आहोत. चला मग पहिला प्रश्न असणार आहे की नुकतेच साहित्य अकादमी मराठी 2024चा पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर बी. डॉक्टर सुधीर रसाळ यांना साहित्य अकादमी मराठी 2024चा पुरस्कार जाहीर झालेला आहे. त्याविषयी थोडी अधिकची माहिती आपण पाहणार आहोत. तर हे जे काही साहित्य अकादमी पुरस्कार आहेत त्यांची घोषणा झालेली आहे. तर मराठीसाठीचा साहित्य अकादमीचा पुरस्कार हा डॉक्टर सुधीर रसाळ यांना देण्यात आलेला आहे. आणि त्यांना विंदांचे गद्यरूप या समीक्षा ग्रंथासाठी हा पुरस्कार जाहीर झालेला आहे. हे आपण लक्षात ठेवायचं आहे. तसेच 2024चे विजेता कोण होते हे सुद्धा आपल्याला विचारलं जाऊ शकतं. तर ते आपण लक्षात ठेवायचं आहे. मराठी बाल साहित्याचा पुरस्कार भारत सासने यांच्या शमशेर आणि भूतबंगला या कादंबरीसाठी देण्यात आलेला आहे. मराठी युवा साहित्याचा पुरस्कार देवीदास सौदागर यांच्या उसवन या कादंबरीसाठी देण्यात आलेला होता. तर हे सुद्धा आपल्याला पॉइंट्स लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे, 54वा दादासाहेब फाळके पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे? आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर ए. मिथुन चक्रवर्ती यांना 54व्या क्रमांकाचा दादासाहेब फाळके पुरस्कार देण्यात आलेला आहे. आणि हे जे काही दादासाहेब फाळके पुरस्कार आहे त्या पुरस्कार सोहळ्यामध्ये मिथुन चक्रवर्ती यांना लाईफ टाईम अचिव्हमेंट पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलेला आहे. 2022चा जर विचारलं तर ते लक्षात ठेवायचं आहे, वहिदा रहमान यांना देण्यात आलेलं होतं. त्यासोबतच हे जे दादासाहेब फाळके होते त्यांना भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक म्हणून ओळखलं जातं. कारण त्यांनीच भारतीय चित्रपट जे काय आहे सृष्टीला सुरुवात केलेली होती किंवा चित्रपट बनवायला त्यांनी सुरुवात केलेली होती. त्यांचा पहिला चित्रपट लक्षात ठेवायचा आहे राजा हरिश्चंद्र. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे, नुकतेच 2024 मध्ये महाराष्ट्रातील किती व्यक्तींना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे? आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर ए.
6 व्यक्तींना महाराष्ट्रातल्या पद्मभूषण पुरस्कार देण्यात आलेले आहेत. त्याविषयी थोडी अधिकची माहिती आपल्याला पाहणं गरजेचं आहे. ते 6 व्यक्ती कोण आहेत ते आपल्याला नावं लक्षात ठेवायचे आहेत. यावर हमखास प्रश्न हा आपल्या परीक्षांमध्ये विचारला जातो. तर पहिले आहेत होरमुसजी एन कामा, यांना साहित्य आणि शिक्षण पत्रकारिता या क्षेत्रासाठी देण्यात आलेला आहे. अश्विन मेहता यांना वैद्यकीय सेवेसाठी, राम नाईक यांना सार्वजनिक व्यवहार, दत्तात्रय मायलू उर्फ राजदत्त यांना कला क्षेत्रासाठी, प्यारालाल शर्मा यांना कला क्षेत्रासाठी, कुंदन व्यास यांना साहित्य आणि शिक्षण पत्रकारिता या क्षेत्रासाठी हे पुरस्कार देण्यात आलेले आहेत. तसेच मित्रांनो, हे जे काही पद्म पुरस्कार आहेत ते सुद्धा आपल्याला थोडेसे पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. तर एकूण 2024 मध्ये 132 पद्म पुरस्कार देण्यात आलेले आहेत. त्यापैकी पद्मविभूषण 5 आहेत, पद्मभूषण 17 आहेत, पद्मश्री 110 हे आपण लक्षात ठेवायचे आहेत. तसेच जे पद्मविभूषण आहेत ते एकूण 5 व्यक्तींना देण्यात आलेले आहेत. ते 5 व्यक्ती कोण आहेत? बिंदेश्वर पाठक समाजकार्यासाठी देण्यात आलेलं आहे, हे मरणोत्तर त्यांना देण्यात आलेलं आहे. व्यंकय्या नायडू यांना सार्वजनिक सेवा यासाठी देण्यात आलेलं आहे, ते आंध्र प्रदेशचे आहेत. ओनाडेला चिरंजीवी, वैजयंतीमाला बाली आणि पद्मा सुब्रमण्यम, तर हे आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत नावं पद्मविभूषण विजेत्यांचे. त्यानंतर भारतरत्न यावेळेस 5 व्यक्तींना जाहीर झालेले आहेत किंवा देण्यात आलेले आहेत. तर ते 5 व्यक्ती आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत. पहिले आहेत लालकृष्ण अडवाणी, त्यानंतर आहेत दुसरे कर्पूरी ठाकूर, तिसरे आहेत PV नरसिम्हा राव, चौधरी चरण सिंग, MS स्वामीनाथन. एकूण 4 व्यक्ती आहेत ज्यांना मरणोत्तर भारतरत्न देण्यात आलेले आहेत आणि फक्त एक व्यक्ती आहेत लालकृष्ण अडवाणी, जे की जिवंत आहेत सध्या, जे भारतरत्न विजेता ठरलेले आहेत. त्यासोबतच पद्मश्री विजेता महाराष्ट्रातले 6 व्यक्ती कोणते आहेत ते नावं लक्षात ठेवायचे आहेत. उदय देशपांडे, दुसरे आहेत कल्पना मोरपारिया, यांना उद्योग क्षेत्रासाठी देण्यात आलेलं आहे. जहीर काझी यांना साहित्य व शिक्षा क्षेत्रासाठी, शंकरबाबा पाफाळकर यांना समाजकार्यासाठी, मनोहर डोले यांना वैद्यकीय सेवेसाठी आणि चंद्रशेखर मेश्राम यांना वैद्यकीय सेवेसाठी पद्मश्री देण्यात आलेले आहे. तर महाराष्ट्राचे जे विजेता आहेत ते आपण नक्की लक्षात ठेवायचे आहेत. त्यावर आपल्या परीक्षांमध्ये प्रश्न हा विचारण्यात येतो. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे 58वा ज्ञानपीठ पुरस्कार 2023 देऊन कोणाला सन्मानित करण्यात आले आहे आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर डी असणार आहे. गुलजार आणि रामभद्राचार्य यांना 2023चा 58व्या क्रमांकाचा ज्ञानपीठ पुरस्कार देण्यात आलेला आहे. याची स्थापना लक्षात ठेवायची आहे या पुरस्काराची 1961 आणि हा पुरस्कार पहिल्यांदा जी शंकर कुरूप यांना देण्यात आलेला होता आणि हा साहित्यातील सर्वोच्च पुरस्कार म्हणून ओळखला जातो. आणि एकूण राज्यघटनेमध्ये जे अनुसूची 8 आहे त्यामध्ये ज्या उल्लेख केलेल्या 22 भाषा आहेत, तसेच इंग्रजी अशा एकूण 23 भाषांना हा पुरस्कार देण्यात येतो. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे स्वच्छ सर्वेक्षण 2023 पुरस्कारानुसार सर्वात स्वच्छ राज्य कोणते ठरले आहे आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर डी. आपलं महाराष्ट्र राज्य हे स्वच्छ सर्वेक्षण 2023 नुसार सर्वात स्वच्छ राज्य ठरलेलं आहे. त्याविषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहे. हे जे काही स्वच्छ सर्वेक्षण 2023 पुरस्कार जाहीर झालेले आहेत त्यामध्ये सर्वात स्वच्छ शहरे 2 शहरांना संयुक्तपणे देण्यात आलेला आहे, इंदोर आणि सुरत. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आणि इंदोर हा सलग 7व्यांदा स्वच्छ शहरचा मानकरी ठरलेला आहे. त्यासोबतच महाराष्ट्रातील नवी मुंबई जे शहर आहे ते या यादीमध्ये 3ऱ्या क्रमांकावर राहिलेलं आहे. तसेच 1 लाखपेक्षा जी कमी लोकसंख्या असणारे शहर आहे त्यामध्ये महाराष्ट्रातील 2 शहरांचं नाव आहे. पहिलं आहे सासवड आणि दुसरं आहे लोणावळा. हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यासोबतच जे स्वच्छ राज्य आहेत त्यांची क्रमवारी लक्षात ठेवायचं आहे. पहिल्या क्रमांकावर आहे महाराष्ट्र राज्य, दुसऱ्या क्रमांकावर आहे मध्य प्रदेश आणि 3ऱ्या क्रमांकावर आहे छत्तीसगड हे राज्य. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर डी, ए आणि बी, अर्थात चिराग शेट्टी आणि सात्विक साईराज यांना मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार जाहीर झालेले आहेत. तर हे आपल्याला लक्षात ठेवायचे आहे. हे जे चिराग शेट्टी आहे तो बॅडमिंटनपटू आहे आणि सात्विक साईराज रंकारेड्डी हा सुद्धा बॅडमिंटनपटू आहे. त्यासोबतच इतर राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार सुद्धा जाहीर झालेले आहेत. ते महाराष्ट्रातील कोणत्या व्यक्तींना देण्यात आलेले आहेत हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. तर अर्जुन पुरस्कार ओजस देवतळे जे तिरंदाज आहे आणि आदिती गोपीचंद स्वामी ही सुद्धा तिरंदाज आहे
या दोघांना अर्जुन पुरस्कार देण्यात आलेला आहे आणि द्रोणाचार्य पुरस्कार देण्यात आलेला आहे गणेश देवरुखकर, जे की मल्लखांब प्रशिक्षक आहेत महाराष्ट्रातले. हे आपल्याला एवढे नावं लक्षात ठेवायचे आहेत, यावर आपल्या परीक्षांमध्ये प्रश्न हा विचारला जाणार. त्यानंतर पुढचा प्रश्न बघण्या अगोदर व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. तसेच हा व्हिडिओ आपल्या विद्यार्थी मित्रांना नक्की शेअर करा, जेणेकरून याचा फायदा हा आपल्या मित्रांना सुद्धा होईल. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे 2024 सालचा लता मंगेशकर पुरस्कार कोणाला देण्यात आला आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहे. याचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर सी, अमिताभ बच्चन यांना 2024 सालचा लता मंगेशकर पुरस्कार देण्यात आलेला आहे. त्याविषयी थोडी अधिकची माहिती आपण पाहिजे आहे. 2023चा जर विचारला तर आशा भोसले यांना देण्यात आलेला होता. 2022चा आणि तो पहिला पुरस्कार होता ते नरेंद्र मोदी यांना देण्यात आलेला होता आणि हा जो पुरस्कार आहे तो महाराष्ट्र शासनाकडून देण्यात येतो. या काही गोष्टी आपल्याला या पुरस्काराविषयी लक्षात ठेवायच्या आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे साहित्य अकादमी मराठी युवा साहित्याचा पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे आणि हे जे काही पुरस्कार आहे ते 2023चे आहेत मित्रांनो, ते आपण लक्षात ठेवायचे आहे. याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए, देवीदास सौदागर यांना साहित्य अकादमी मराठी युवा साहित्याचा पुरस्कार देण्यात आलेला आहे. त्याविषयी अजून दोन महत्त्वाचे मुद्दे. हे जे काही साहित्य अकादमी मराठी युवा साहित्याचा जर विचारला तर ते देवीदास सौदागर यांच्या उसवन कादंबरीला आत्ताच नुकतं मागच्या काही पॉईंट्समध्ये आपण बघितलेलं आहे. आणि साहित्य अकादमी मराठी बाल साहित्याचा जर विचारला तर भारत सासने यांच्या शमशेर आणि भूतबंगला या कादंबरीसाठी देण्यात आलेला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे 2023चा 33वा सरस्वती सन्मान कोणाला देण्यात आला आहे आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहे. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर सी, प्रभा वर्मा यांना 2023चा 33वा सरस्वती सन्मान देण्यात आलेला आहे त्यांच्या रौद्र सात्विकम या मल्याळी कादंबरीसाठी. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2024 देऊन कोणाला सन्मानित करण्यात आले आहे आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी, प्रदीप महाजन यांना 2024 सालचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात आलेला आहे. त्यासोबतच आपल्याला हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे 2023चे विजेता होते अशोक सराफ, 2022चे अण्णासाहेब धर्माधिकारी आणि याची सुरुवात झालेली होती 1996 या वर्षामध्ये. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे मिस इंडिया 2024 ची विजेता कोण बनली आहे आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी, निकिता पोरवाल ही 2024 सालचं जी मिस इंडिया स्पर्धा पार पडलेली आहे त्याची विजेता ठरलेली आहे. त्यासोबतच ज्या इतर सौंदर्य स्पर्धा आहेत त्याच्या विजेता कोण आहेत ते सुद्धा आपल्याला माहिती असायला पाहिजे. मिस वर्ल्ड 2024 ची विजेता आहे क्रिस्टिना पिचकोवा, मिस युनिव्हर्स 2024 ची विजेता विक्टोरिया थेलविक, मिस इंडिया युनिव्हर्स 2024 ची विजेता आहे रिया सिंगा आणि मिस इंडिया वर्ल्ड वाईड 2024 ची विजेता आहे ध्रुवी पटेल. तर ह्या सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत पॉईंट्स, ते आपल्या परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे नॅशनल फिल्म अवॉर्ड 2024 नुसार सर्वोत्कृष्ट अभिनेता कोण ठरला आहे आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी, रिषभ शेट्टी हा यानुसार सर्वोत्कृष्ट असा अभिनेता ठरलेला आहे. त्याविषयी थोडी अधिकची माहिती आपण पाहणार आहोत. तर हे जे काही नॅशनल फिल्म अवॉर्ड देण्यात आलेले आहेत 2024चे, त्यामध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेता लक्षात ठेवायचा आहे रिषभ शेट्टी. त्याच्या कांतारा या चित्रपटासाठी त्याला हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ठरलेली आहे नित्या मेनन आणि मानसी पारेख. त्यानंतर सर्वोत्कृष्ट चित्रपट अट्टम, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक सूरज बडजात्या आणि सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट आपल्याला आवर्जून लक्षात ठेवायचा आहे वाळवी या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार देण्यात आलेला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे कान्स फिल्म फेस्टिवल 2024 मध्ये कोणत्या भारतीयाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार देण्यात आलेला आहे आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर सी, अनुसया सेनगुप्ता असं तिचं नाव आहे, जिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार देण्यात आलेला आहे आणि अत्यंत महत्त्वाचा पुरस्कार आहे मित्रांनो, हे आपण लक्षात ठेवायचं आहे. स्टार करून पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. तर हे जे काही 77वा कान्स फिल्म फेस्टिवल झालेला आहे त्यामध्ये जी भारताची अभिनेत्री आहे अनासुया सेनगुप्ता, तिला पुरस्कार देण्यात आलेला आहे आणि त्याच्या कोणत्या चित्रपटासाठी तर द शेमलेस या चित्रपटासाठी त्याला हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. अजून एक पॉईंट लक्षात ठेवायचा आहे, जे काही ग्रँड प्रिक्स अवॉर्ड देण्यात आलेले आहे त्यामध्ये सुद्धा पायल कपाडिया जी आहे तिला ऑल वी इमॅजिन ॲज लाईट या चित्रपटासाठी पुरस्कार देण्यात आलेला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे 66वा ग्रॅमी पुरस्कार 2024 कोणाला देण्यात आला आहे आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर
डी. शंकर माधवन आणि जाकीर हुसेन यांना 66वा ग्रॅमी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलेला आहे. आणि हा जो काही ग्रॅमी पुरस्कार आहे, या पुरस्काराला संगीत क्षेत्रातील नोबेल म्हणून सुद्धा ओळखलं जातं मित्रांनो. रेकॉर्डिंग जे अकॅडमी आहे त्याद्वारे हा पुरस्कार देण्यात येतो. याची सुरुवात लक्षात ठेवायची आहे 1959 ला झालेली आहे. आणि भारताची पहिली महिला विजेता कोण होती असं जर विचारलं तर नाव लक्षात ठेवायचं आहे तन्वी शाह. आणि भारताचे पहिले विजेता जर विचारले तर पंडित रविशंकर. त्यांनी 4 वेळा ग्रॅमी पुरस्कार जिंकलेला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे 96व्या ऑस्कर पुरस्कारांमध्ये सर्वश्रेष्ठ चित्रपट कोणता ठरला आहे. आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए. ओपेनहायमर हा ऑस्कर पुरस्कारांमध्ये सर्वश्रेष्ठ असा चित्रपट ठरलेला आहे. तर ओपेनहायमर विषयी लक्षात ठेवायचा आहे. हा पुरस्कार जो आहे तो अणुबॉम्बचे जे जनक आहेत ओपनहायमर यांच्यावर आधारित होता. आणि त्याचे निर्माते लक्षात ठेवायचे आहेत क्रिस्टोफर नोलेन असं त्याचं नाव आहे. यामध्ये जो अभिनेता होता त्याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा आणि त्यामध्ये जी अभिनेत्री होती तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार देण्यात आलेला आहे. त्यांचे नाव लक्षात ठेवायचं आहे. अभिनेत्याचं नाव आहे विलियन मर्फी आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्री इमा स्टोन. हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतरचा प्रश्न असणार आहे IAF वर्ल्ड स्पेस अवॉर्ड 2024 कोणाला देण्यात आला आहे. आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर सी. एस सोमनाथ यांना नुकतंच वर्ल्ड स्पेस अवॉर्ड देण्यात आलेला आहे 2024 याचा. तर हे कोण आहेत एस सोमनाथ? तर जे आपलं इस्रो आहे इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन त्याचे ते अध्यक्ष आहेत. आणि हा जो काही पुरस्कार आहे तो चांद्रयान 3 जी मोहीम आहे ती यशस्वीपणे पूर्ण केल्यामुळे आपल्याला पुरस्कार देण्यात आलेला आहे. चंद्रयान 3 विषयी सुद्धा लक्षात ठेवायचं आहे की ऑगस्ट 2023 मध्ये चांद्रयान 3 मोहिमेमधील जे विक्रम लँडर होतं त्याने यशस्वीपणे चंद्रावर लँडिंग केलेलं होतं. म्हणून हा दिवस भारतामध्ये अंतराळ दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. त्यासोबतच आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की या चंद्रयान 3 मोहिमेद्वारे भारत हा चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा जगातला पहिला देश बनलेला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे पहिला राष्ट्रीय विज्ञान रत्न पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे. आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर सी. डॉक्टर जी पद्मनाभन यांना पहिला राष्ट्रीय विज्ञान रत्न पुरस्कार देण्यात आलेला आहे. आणि हा जो पुरस्कार आहे तो विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रातील सर्वोच्च असा राष्ट्रीय पुरस्कार आहे. याची सुरुवात याच वर्षी 2024 पासून झालेली आहे मित्रांनो. म्हणून हा पुरस्कार आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. त्यांचे विजेता लक्षात ठेवायचा आहे डॉक्टर जी पद्मनाभन. त्यासोबतच जी याच पुरस्कारांमध्ये जे चंद्रयान 3 मधील जी टीम होती त्याला सुद्धा विज्ञान टीम अवॉर्ड पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलेला आहे. हा पॉईंट सुद्धा आपण लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतरचा प्रश्न असणार आहे 5वा राष्ट्रीय जल पुरस्कार 2023 कोणत्या राज्याला देण्यात आला आहे. आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए. ओडिशा या राज्याला हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. त्यासोबतच टॉपचे 3 राज्य कोणते आहेत या पुरस्कारांमध्ये तर पहिल्या क्रमांकावर आहे ओडिशा राज्य, दुसरं आहे उत्तर प्रदेश आणि तिसऱ्या क्रमांकावर गुजरात हे राज्य आहे. हे आपल्याला पॉइंट्स लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे सिंगापूर साहित्य पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे. आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर सी. प्रशांती राम यांना सिंगापूर साहित्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. त्याविषयी काही पॉइंट्स लक्षात ठेवायचे आहे. या ज्या प्रशांती राम आहेत त्या भारतीय वंशाच्या महिला साहित्यिक आहेत आणि त्यांच्या 9 यार्ड सारीज या साहित्यासाठी हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे 2024चा शास्त्रा रामानुजन पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे. आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए. अलेक्झांडर डून यांना 2024चा शास्त्रा रामानुजन पुरस्कार देण्यात आलेला आहे. आणि हे अलेक्झांडर डून कोण आहेत तर आपल्याला लक्षात ठेवायचं आहे जे अमेरिकेतील जॉर्जिया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आहे त्या ठिकाणी ते प्रोफेसर आहेत आणि त्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. हा पुरस्कार गणितामध्ये जे उल्लेखनीय योगदान देणारे व्यक्ती आहेत त्यांना हा पुरस्कार देण्यात येतो. हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीकडून ऑलिम्पिक ऑर्डर देऊन कोणत्या भारतीयाचा सन्मान करण्यात आला आहे. आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए. अभिनव बिंद्रा यांना हा सन्मान देण्यात आलेला आहे. त्याविषयी थोडी अधिकची माहिती लक्षात ठेवायची आहे. ऑलिम्पिकमध्ये जे महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारे व्यक्ती आहेत त्यांना हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येत असतं. आणि अभिनव बिंद्रा जे आहेत ते भारतीय नेमबाज आहेत मित्रांनो ज्यांनी बीजिंग ऑलिम्पिकमध्ये 2008 साली भारताला गोल्ड मेडल जिंकून दिलेलं आहे. हे सुद्धा मुद्दा आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे
WHO अर्थात वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन कडून नेल्सन मंडेला पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे? आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए. निमहंस ही जी संस्था आहे त्याला हा पुरस्कार WHO कडून देण्यात आलेला आहे. ही निमहंस संस्था जी आहे ती मानसिक आरोग्यासंबंधित कार्य करणारी अशी संस्था आहे. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे, फिजी या देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान कोणत्या भारतीयाला देण्यात आला आहे? आणि याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी. द्रौपदी मुर्मू यांना फिजी या देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान देण्यात आलेला आहे. त्यासोबतच आपल्याला त्या पुरस्काराचं नाव लक्षात ठेवायचं आहे किंवा त्या सन्मानाचं नाव लक्षात ठेवायचं आहे. चॅम्पियन ऑफ ऑर्डर ऑफ फिजी असं त्या सन्मानाचं नाव आहे, जे आपले राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना देण्यात आलेलं आहे. तसेच अजून एक देश आहे तिमोर लिस्टे, त्याचा सुद्धा सर्वोच्च सन्मान आपल्या देशाच्या राष्ट्रपतींना देण्यात आलेला आहे. त्यानंतर आपले जे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत त्यांना सुद्धा 2023 आणि 2024 या वर्षामध्ये वेगवेगळ्या देशांकडून सन्मान देण्यात आलेले आहेत. तर ते सुद्धा आपल्याला माहिती असायला पाहिजे, ते आपल्या परीक्षांमध्ये विचारण्यात येतात. तर पहिलं आहे कॅम्पेनियन ऑफ ऑर्डर ऑफ फिजी, जो फिजी या देशाचा आहे. दुसरा आहे ग्रँड कॅम्पेनियन ऑफ ऑर्डर ऑफ लोगाहू, जो की पापुआ न्यू गिनी या देशाचा सर्वोच्च सन्मान आहे. इजिप्शियन ऑर्डर ऑफ द नाईल, जे की इजिप्त या देशाचा आहे. ग्रँड क्रॉस ऑफ द लिजन ऑफ ऑनर, फ्रान्स या देशाच्या सर्वोच्च सन्मानाने सुद्धा त्यांना सन्मानित करण्यात आलेला आहे. ग्रँड क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ ऑनर, जो की ग्रीस या देशाचा आहे. त्यानंतर आहे डोमॅनिका अवॉर्ड ऑफ ऑनर ऑफ डोमॅनिका या देशाचा आहे, जो की नरेंद्र मोदी यांना देण्यात आलेला आहे. त्यानंतर आहे द ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ नायजेरिया या देशाचा सर्वोच्च सन्मान आहे. त्यानंतर आहे ऑनररी ऑर्डर ऑफ ऑनर बार्बाडोस, स्वातंत्र्य पुरस्कार बार्बाडोसचा, जो की नरेंद्र मोदींना देण्यात आलेला आहे. ऑर्डर ऑफ एक्सलन्स गयाना आणि द ऑर्डर ऑफ मुबारक अल कबीर, जो की नुकतंच कुवेत या देशाचा सर्वोच्च सन्मान आहे, जो आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यात आलेला आहे. हे सर्व जे काही सन्मान आहेत वेगवेगळ्या देशांकडून आपल्या नरेंद्र मोदींना देण्यात आलेले आहे, ते आपण अवश्य लक्षात ठेवायचे आहे. ते आपल्या परीक्षांमध्ये विचारले जाऊ शकतात. त्यानंतर ज्या महत्त्वाच्या क्रीडा घडामोडी घडलेल्या आहेत त्याचा अभ्यास आपण करणार आहोत. तर पहिला प्रश्न असणार आहे, नुकतेच जगातील सर्वात तरुण विश्व बुद्धिबळ चॅम्पियन कोण बनला आहे? आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर सी. डी गुकेश हा जगातील सर्वात तरुण विश्व बुद्धिबळ चॅम्पियन बनलेला आहे. त्याविषयी थोडी अधिकची माहिती आपल्याला पाहायची आहे. नुकतंच विश्व बुद्धिबळ चॅम्पियनशिप झालेली आहे. त्याचं आयोजन हे सिंगापूर या देशामध्ये करण्यात आलेलं होतं आणि तो विजेता ठरलेला आहे डी गुकेश. या डी गुकेशने चीनचा जो बुद्धिबळपटू आहे डिंग लिरेन याचा पराभव केलेला आहे आणि असा करणारा तो जगातील सर्वात तरुण विश्व बुद्धिबळ चॅम्पियन बनलेला आहे. त्याचं वय लक्षात ठेवायचं आहे. अवघ्या 18व्या वर्षामध्ये त्यानं हे विश्वविक्रम केलेला आहे. या अगोदर मित्रांनो जे भारताचे बुद्धिबळपटू होते विश्वनाथ आनंद यांनी 2012 साली ही चॅम्पियनशिप जिंकलेली आहे आणि असा करणारा हा डी गुकेश दुसरा भारतीय विश्व बुद्धिबळ चॅम्पियन ठरलेला आहे. आणि सर्वात कमी विचारात घेतलं तर ते डी गुकेश याचं नाव आपण विचारात घ्यायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे, पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये महाराष्ट्रातील कोणत्या खेळाडूने पदक जिंकले आहे? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर ए. स्वप्नील कुसळे हा जो महाराष्ट्रातला नेमबाज आहे त्यानं पॅरिस ऑलिम्पिक मध्ये ब्रॉन्झ मेडल जिंकलेला आहे. त्याविषयी थोडी अधिकची माहिती आपल्याला पाहायची आहे. तर हे जे काही पॅरिस ऑलिम्पिक झालेलं आहे 2024 मध्ये, त्यामधील महाराष्ट्रातील जो खेळाडू आहे नेमबाज आहे त्याने ब्रॉन्झ मेडल जिंकलेला आहे. आणि असं कामगिरी करणारा ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारा तो महाराष्ट्रातील दुसरा खेळाडू ठरलेला आहे. या अगोदर फक्त एकच खेळाडू होते खाशाबा जाधव, ज्यांनी कुस्तीमध्ये भारताला मेडल आणून दिलेलं होतं. म्हणून हा पॉईंट आपल्यासाठी महत्त्वाचा आहे, ते स्टार करून ठेवायचं आहे. त्यासोबतच जे पॅरिस ऑलिम्पिक झालेली स्पर्धा आहे त्याविषयी सुद्धा आपल्याला माहिती असायला पाहिजे. या स्पर्धेचं आयोजन फ्रान्समधील पॅरिस या ठिकाणी झालेलं आहे. भारतातील या ठिकाणी एकूण सहभागी खेळाडू होते 117. भारताने या स्पर्धेमध्ये 6 पदक हे जिंकलेले आहेत. एकही गोल्ड हे भारतीय हॉकी जे काही एकही पदक हे जे भारतीय ऑलिम्पिक खेळाडू आहेत त्यांना जिंकलेलं आलेलं. भारताने एकूण या स्पर्धेमध्ये 6 पदक हे जिंकलेले आहेत. 1 सिल्वर आणि 5 ब्रॉन्झ मेडल. तर एकही गोल्ड मेडल हे भारताला या ऑलिम्पिक मधून आणता आलेलं नाही. हे सुद्धा आपण लक्षात ठेवायचं आहे. या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये ध्वजवाहक होता उद्घाटन समारंभामध्ये PV सिंधू आणि शरद कमल
आणि ध्वजवाहक समारोप समारंभामध्ये कोण होतं असं जर विचारलं तर लक्षात ठेवायचं आहे मनू भाकर आणि PR श्रजेश. त्यासोबतच आपल्याला लक्षात ठेवायचं आहे हे 5 जे काही 6 विजेते आहेत ते कोण आहेत? तर ते आपल्याला विचारलं जाऊ शकतं. त्यांची नावं आणि त्यांनी कोणतं मेडल जिंकलेलं आहे ते आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. नीरज चोप्राने भालाफेकमध्ये भारताला सिल्वर मेडल जिंकून दिलेलं आहे. अमन सेहरावत याने कुस्तीमध्ये 1 ब्रॉन्झ मेडल. स्वप्नील कुसळे जो महाराष्ट्रीयन आहे त्याने नेमबाजीमध्ये 50 मीटर एअर रायफल प्रकारामध्ये भारताला ब्रॉन्झ मेडल जिंकून दिलेलं आहे. मनू भाकर हिने 2 मेडल भारताला जिंकून दिलेले आहेत नेमबाजीमध्ये. पहिला महिला एकेरीमध्ये 1 मेडल आणि दुसरा जे काही मिक्स इव्हेंट असतं त्यामध्ये नेमबाजीमध्ये सरबजोत सिंग याच्यासोबत 1 मेडल जिंकून दिलेलं आहे. तसेच भारतीय हॉकी संघाने सुद्धा 1 ब्रॉन्झ मेडल भारताला जिंकून दिलेलं आहे. त्यासोबतच एक अतिशय महत्त्वाचा पॉइंट लक्षात ठेवायचा आहे की मनू भाकर ही एकाच ऑलिम्पिकमध्ये 2 पदक जिंकणारी पहिली भारतीय खेळाडू बनलेली आहे. हा पॉइंट आपल्यासाठी महत्त्वाचा आहे, ते स्टार करून ठेवायचा आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे पॅरिस पॅरा ऑलिम्पिक 2024 मध्ये भारताने एकूण किती पदक जिंकले आहेत? आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर ए. भारताने हे जे काही पॅरा ऑलिम्पिक स्पर्धा होत असते दिव्यांग खेळाडूंसाठी त्यामध्ये 29 पदक हे जिंकलेले आहेत. त्याविषयी थोडी अधिकची माहिती आपल्याला पाहायची आहे. हे जे काही पॅराऑलिम्पिक स्पर्धा झालेली आहे त्याचं आयोजन सुद्धा फ्रान्स देशातील पॅरिस या ठिकाणी झालेलं आहे. यामध्ये भारताने आतापर्यंतचे सर्वाधिक 29 मेडल हे जिंकलेले आहेत. म्हणून हा प्रश्न आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. हा प्रश्न आपल्या परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. तर ते 29 पदक कोणते होते? एकूण 7 गोल्ड मेडल आहेत, 9 सिल्वर मेडल आणि 13 ब्रॉन्झ मेडल भारताने जिंकलेले आहेत. आणि या पदक तालिकेमध्ये भारताचा 18वा क्रमांक राहिलेला आहे. हा सुद्धा पॉइंट आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. यामध्ये टॉप देश कोणते होते? तर पहिल्या क्रमांकावर सर्वाधिक चीन या देशाने 220 पदक जिंकलेले आहेत. दुसऱ्या क्रमांकावर ब्रिटन हा देश राहिलेला आहे 124 पदकांसह. तिसऱ्या क्रमांकावर अमेरिका. त्यासोबतच आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की भारताचा ध्वजवाहक होता समारोप समारंभामध्ये हरविंदर सिंग आणि प्रतीक पाल. तर हे जे काही ध्वजवाहक असतात त्यावर आपल्या परीक्षांमध्ये प्रश्न विचारण्यात येतात. त्यासोबतच आपल्याला हा सुद्धा एक पॉइंट लक्षात ठेवायचा आहे की महाराष्ट्राचा अजून एक खेळाडू होता या पॅराऑलिम्पिक स्पर्धेमध्ये सचिन खिल्लारे नावाचा गोळाफेकपटू आहे तो. त्याने भारताला पॅराऑलिम्पिकमध्ये सिल्वर मेडल जिंकून दिलेलं आहे. त्यानंतर अवनी लखेरा हे एक नाव लक्षात ठेवायचं आहे. तिने नेमबाजीमध्ये भारताला सलग 2 पॅराऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल जिंकून दिलेलं आहे आणि असं करणारी ती पहिली भारतीय पॅरा ऑलिम्पिक खेळाडू ठरलेली आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे की नुकतेच ICCचे नवीन अध्यक्ष कोण बनले आहेत? आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी. जय शाह हे नुकतेच इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिलचे नवीन अध्यक्ष बनलेले आहेत. आणि हे यांच्याविषयी वैशिष्ट्य असं की सर्वात कमी वयामध्ये ते ICCचे अध्यक्ष बनलेले आहेत. यापूर्वी ते BCCI अर्थात भारतीय जे क्रिकेट बोर्ड आहे त्याचे अध्यक्ष राहिलेले आहेत. आणि आतापर्यंत ICCचे अध्यक्ष बनणारे ते 5वे भारतीय ठरलेले आहेत. तर ते यांच्या अगोदर 4 व्यक्ती कोणते होते? तर ते आपण लक्षात ठेवायचे आहेत. शरद पवार, दुसरे आहेत जगनमोहन दालमिया, तिसरे आहेत N श्रीनिवासन, चौथे आहेत शशांक मनोहर आणि जय शाह हे आता 5वे अध्यक्ष बनलेले आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे की नुकतेच बॅलन डी'ओर अवॉर्ड 2024चा पुरुष विजेता कोण ठरला आहे? आणि अतिशय महत्त्वाचा पुरस्कार आहे फुटबॉल खेळामधील. ते आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. स्टार करून ठेवायचं आहे. ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए. रॉड्रिगो हर्नांडेज. याला हा बॅलन डी'ओर जो अवॉर्ड आहे त्याला पुरुष कॅटेगरीमध्ये पुरस्कार देण्यात आलेला आहे. तसेच महिला विजेता कोण आहे हे सुद्धा आपल्याला विचारलं जाऊ शकतं. तर एटना बोनमाटी हिला महिला गटामध्ये हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. आणि सर्वाधिक विजेता या पुरस्काराचा कोण आहे? तर लिओनेल मेस्सी आहे अर्जेंटिना या देशाचा. हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यासोबतच आपली जी भारतातील एक बालादेवी नावाची महिला फुटबॉलपटू आहे तिने 50 गोल केलेले आहेत आणि अशी करणारी ती पहिली भारतीय महिला फुटबॉलर सुद्धा बनलेली आहे. तर हा सुद्धा पॉइंट आपल्यासाठी महत्त्वाचा आहे, ते आपण लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे की नुकतेच T20 क्रिकेटमध्ये सलग 3 शतक करणारा जगातील पहिला खेळाडू कोण बनला आहे? आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी. तिलक वर्मा. त्यानंतर आपल्याला थोडी एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन लक्षात ठेवायची आहे. T20 क्रिकेटमध्ये त्याने सलग 3 शतक करून हा जगातला पहिला खेळाडू बनलेला आहे. दक्षिण
या संघाविरुद्ध 2 शतक आणि जे काही सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी आहे त्यामध्ये 1 शतक त्याने केलेलं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे की राष्ट्रीय क्रीडा दिवस कधी साजरा करण्यात येतो आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर डी 29 ऑगस्ट हा भारतामध्ये राष्ट्रीय क्रीडा दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. याविषयी थोडी अधिकची माहिती लक्षात ठेवायची आहे की दरवर्षी 29 ऑगस्टलाच का? कारण या दिवशी जे मेजर ध्यानचंद होते हॉकीपटू भारताचे, त्यांचा जन्मदिवस असतो, म्हणून भारतामध्ये राष्ट्रीय क्रीडा दिवस म्हणून हा दिवस साजरा करण्यात येत असतो. त्यांनाच हॉकीचे जादूगार म्हणून सुद्धा ओळखलं जातं. यांचा जन्म असतो 29 ऑगस्ट या दिवशी. तर हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतरचा प्रश्न असणार आहे एशियन चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 चा विजेता कोण ठरला आहे? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए भारतीय हॉकी संघ हा एशियन चॅम्पियन्स ट्रॉफी जी झालेली आहे 2024 सालची त्यामध्ये विजेता ठरलेला आहे. याचं आयोजन चीनमध्ये झालेलं होतं आणि अंतिम सामना जो आहे तो भारत विरुद्ध चीन असा झालेला होता मित्रांनो. चीनचा पराभव करून भारतीय हॉकी संघाने ही स्पर्धा जिंकलेली आहे. आणि अतिशय महत्त्वाचा पॉईंट एक लक्षात ठेवायचा आहे की भारतीय हॉकी संघाने सर्वाधिक 5व्यांदा ही स्पर्धा जिंकलेली आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे ड्युरंड कप 2024 चा विजेता कोणता संघ ठरला आहे? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए नॉर्थ ईस्ट युनायटेड फुटबॉल क्लब जे आहे त्याने नुकतंच हे जे काही ड्युरंड कप स्पर्धा आहे ते जिंकलेले आहे. त्याविषयी थोडी अधिकची माहिती लक्षात ठेवायची आहे. ही भारतातील प्रसिद्ध अशी फुटबॉल स्पर्धा आहे. याचं आयोजन कोलकाता या ठिकाणी करण्यात आलेलं होतं. तसेच मित्रांनो ही आशिया खंडातील सर्वात जुनी फुटबॉल स्पर्धा आहे. 1888 पासून ही स्पर्धा चालत आलेली आहे आणि नुकताच या वर्षीचा विजेता ठरलेला आहे नॉर्थ ईस्ट युनायटेड फुटबॉल क्लब. आणि या संघासाठी त्याचं हे पहिलंच जेतेपद आहे, म्हणून त्यासाठी हा पॉईंट आपण लक्षात ठेवायचा आहे. आणि उपविजेता ठरलेला आहे मोहन बागान सुपर जायंट हा संघ. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे नुकतेच ICC पुरुष T20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धा कोणी जिंकली? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी भारतीय क्रिकेट संघाने नुकतंच जे ICC T20 वर्ल्ड कप झालेलं आहे पुरुषांचं ते स्पर्धा जिंकलेली आहे. त्याविषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. विजेता ठरलेला आहे भारतीय क्रिकेट संघ. भारताने दुसऱ्यांदा T20 वर्ल्ड कप जिंकलेला आहे. या अगोदर 2007 साली, आता 2024 या वर्षामध्ये. उपविजेता ठरलेला आहे दक्षिण आफ्रिका हा संघ. आणि या क्रिकेट स्पर्धेमध्ये सामनावीर ठरलेला आहे विराट कोहली आणि मालिकावीर जसप्रीत बुमराह. दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार होता एडन मार्करम आणि भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार होता रोहित शर्मा. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. T20 वर्ल्ड कप विजेता आतापर्यंत कोण कोण संघ आहेत, किती वेळास जिंकलेला आहे ते सुद्धा आपल्याला विचारलं जाऊ शकतं. तर भारताने आतापर्यंत 2 वेळेस T20 वर्ल्ड कप जिंकलेला आहे. इंग्लंडने 2 वेळेस आणि वेस्ट इंडिज या संघाने 2 वेळेस. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतरचा प्रश्न असणार आहे IPLच्या इतिहासात सर्वाधिक महागडा खेळाडू कोण ठरला आहे? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए रिषभ पंत हा IPLच्या इतिहासामधील आतापर्यंतचा सर्वाधिक महागडा खेळाडू ठरलेला आहे. त्याविषयी थोडी अधिकची माहिती लक्षात ठेवायची आहे. जे काही 2025चा IPL ऑप्शन्स झालेला आहे त्यामध्ये हा रिषभ पंत सर्वाधिक महागडा खेळाडू ठरलेला आहे. त्यावर एकूण 27 कोटी रुपयांची बोलीही लावण्यात आलेली आहे. आणि आतापर्यंतच्या इतिहासातला सर्वात महागडा खेळाडू हा ठरलेला आहे. हा पॉईंट आपल्यासाठी महत्त्वाचा आहे, ते लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघण्या अगोदर व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. कारण मित्रांनो अशा प्रकारचे व्हिडिओ बनवण्यासाठी खूप मेहनत लागत असते, खूप सारे एफर्ट्स घालावे लागतात. म्हणून आमच्या मेहनतीची पोचपावती म्हणून तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, व्हिडिओला लाईक करायचा आहे. तसेच हा व्हिडिओ आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत स्टडी ग्रुपमध्ये शेअर करायचा आहे, जेणेकरून आम्हाला याची मदत मिळणार आहे. चला मग पुढचा प्रश्न बघणार आहोत. IPL 2024चा विजेता कोणता संघ बनला आहे? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर सी कोलकाता हा संघ IPL 2024चा विजेता ठरलेला आहे. त्याविषयी थोडे पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. विजेता संघ ठरला आहे कोलकाता नाईट रायडर्स आणि तिसऱ्यांदा हा संघ विजेता ठरलेला आहे. या अगोदर 2012ला, 2014ला आता तिसऱ्यांदा हा संघ विजेता ठरलेला आहे. उपविजेता ठरलेला आहे हैदराबाद संघ. या स्पर्धेमध्ये सर्वाधिक धावा केलेल्या आहेत विराट कोहलीने 741 आणि सर्वाधिक बळी घेतलेले आहेत हर्षल पटेल जो की पंजाब या संघाचा आहे 24 त्याने विकेट्स घेतलेले आहेत.
त्यासोबतच 2024चा महागडा खेळाडू कोण होता असं जर विचारला तर मिचेल स्टार्क होता. त्याच्यावर 24,75,00,000 रुपयांची बोली लावण्यात आलेली होती. पण जर IPL 2025 साठी सर्वाधिक महागडा खेळाडू कोण होता असं जर विचारलं तर ते ऋषभ पंत असं आपण लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतरचा प्रश्न असणार आहे, वुमन प्रीमियर लीग 2024चा विजेता संघ कोणता ठरला आहे? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी, बेंगलोर हा संघ या स्पर्धेचा विजेता ठरलेला आहे. त्याविषयी थोडे पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. याचा विजेता RCB जे की वुमन संघ आहे, महिलांचा संघ आहे, ते जिंकलेला आहे, त्याने जिंकलेला आहे. उपविजेता दिल्ली ठरलेला आहे. सर्वाधिक धावा या स्पर्धेमध्ये RCBची एलिस पेरी हिने केलेले आहेत आणि सर्वाधिक बळी ही RCBच्याच श्रेयांका पाटील याने केलेले आहेत. आणि RCB या संघाचा जे काही कर्णधार होती स्मृती मंदाना, हे आपण लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतरचा प्रश्न असणार आहे, केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रीय दिव्यांग आयकॉन म्हणून कोणाची निवड केली आहे? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर डी, शीतल देवी आणि राकेश कुमार यांची केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रीय दिव्यांग आयकॉन म्हणून निवड केली आहे. त्याविषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. ही शीतल देवी आणि राकेश कुमार दोघेही नेमबाज आहेत आणि या जोडीने पॅरिस पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये भारताला नेमबाजीमध्ये कांस्य पदक जिंकून दिलेले आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे, महिला T20 वर्ल्ड कप 2024चा विजेता कोणता संघ ठरला आहे? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर ए, न्यूझीलंड हा संघ महिला T20 वर्ल्ड कप जे झालेला आहे त्याचा विजेता ठरलेला आहे. त्याविषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. विजेता ठरलेला आहे न्यूझीलंड संघ आणि उपविजेता दक्षिण आफ्रिका हा संघ ठरलेला आहे. तसेच महिला आशिया कप सुद्धा स्पर्धा झालेली आहे. त्यामध्ये विजेता संघ ठरलेला आहे श्रीलंका आणि उपविजेता आहे भारतीय महिला संघ. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे, पुरुष हॉकी विश्वकप 2024चा विजेता संघ कोणता ठरला आहे? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर ए, नेदरलँड हा संघ जो की पुरुष हॉकी संघ आहे त्याने विश्वकप जिंकलेला आहे. त्याविषयी थोडी अधिकची माहिती आपल्याला लक्षात ठेवायची आहे. याचं आयोजन ओमान या देशामध्ये करण्यात आलेलं होतं. विजेता संघ ठरलेला आहे नेदरलँड पुरुष हॉकी संघ आणि उपविजेता मलेशिया. यामध्ये एकूण 16 संघांनी सहभाग घेतलेला होता आणि या स्पर्धेचं वैशिष्ट्य असं की पहिल्यांदाच ही स्पर्धा आयोजित करण्यात आलेली होती. हा पॉईंट आपण स्टार करून ठेवायचा आहे. त्यानंतरचा प्रश्न असणार आहे, खेलो इंडिया युथ गेम्स 2024चे आयोजन कोणत्या राज्यात करण्यात आले होते? आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए, तामिळनाडू या राज्यामध्ये या खेलो इंडिया युथ गेमचं आयोजन करण्यात आलेलं होतं. त्याविषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. या खेलो इंडिया युथ गेम्समध्ये टॉपचे काही राज्य लक्षात ठेवायचे आहेत. प्रथम क्रमांक मिळवला होता महाराष्ट्र राज्याने 158 पदकांसह. दुसऱ्या क्रमांकावर तामिळनाडू राज्य राहिलेला आहे आणि तिसऱ्या क्रमांकावर हरियाणा हा राज्य राहिलेला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे, नुकतेच 2024 सालसाठी WTA प्लेयर ऑफ द इयर कोण बनली आहे? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहे. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर ए, आयर्ना सबालेंका. ही नुकतंच WTA प्लेयर ऑफ द इयर म्हणून घोषित करण्यात आलेली आहे. त्याविषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहे. हे जे काही आयर्ना सबालेंका आहे तिला जी की बेलारुसची आहे, तिला नुकतंच WTA प्लेयर ऑफ द इयर घोषित करण्यात आलेला आहे. तिने नुकतंच या 2024 वर्षाचे ऑस्ट्रेलियन ओपन आणि US ओपनचे किताब जिंकलेले आहेत. हे सुद्धा पॉईंट्स आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत. त्यानंतर मित्रांनो, जे काही टेनिस ग्रँड स्लॅम असतात त्यावर आपल्या परीक्षांमध्ये हमखास प्रश्न यावर विचारला जातो. तर त्याचे विजेता कोण आहेत हे आपल्याला माहिती असायला पाहिजे. तर ऑस्ट्रेलियन ओपन जे झालेले आहे त्याचा पुरुष विजेता जेनिक सिन्नर आणि महिला विजेता आहे आयर्ना सबलेंका जे की बेलारुस या देशाची आहे. फ्रेंच ओपनचे विजेता आहे पुरुष विजेता कार्ल्स अल्कराज जो की स्पेन देशाचा आहे. महिला विजेता आहे एगा स्वितेक जो की पोलंड या देशाचे आहे. US ओपनची महिला विजेता आहे आयर्ना सबलेंका जे बेलारुस देशाची आहे आणि पुरुष विजेता आहे जेनिक सिनर जो की इटली या देशाचा आहे. विम्बल्डन ओपन जी काही स्पर्धा आहे त्याचा पुरुष विजेता आहे कार्ल्स अल्कराज आणि महिला विजेता आहे बार्बोरा क्रेझिकोवा जे की चेक रिपब्लिक या देशाची आहे. त्यानंतर आपण अंतरिक्ष संरक्षण आणि विज्ञान व तंत्रज्ञान संबंधित ज्या काही घडामोडी घडलेल्या आहेत त्याचा अभ्यास करणार आहोत. तर त्याचा पहिला प्रश्न असणार आहे,
की नुकतेच नासा आणि स्पेसएक्सने मिळून कोणती अंतराळ मोहीम ही पार पडली आहे? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर ए, युरोपा क्लिपर मिशन. नुकतंच नासा आणि जे स्पेसएक्स आहे त्या दोघांनी मिळून ही मोहीम पार पाडलेली आहे. तर त्याचा उद्देश लक्षात ठेवायचा आहे, जे गुरु ग्रह आहे त्याच्या चंद्रावर मानवी जीवनाची शक्यता आहे किंवा नाही ते तपासण्यासाठीचं हे मिशन असणार आहे. तर ही गोष्ट आपल्यासाठी महत्त्वाची आहे, ते आपण लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे, भारत कोणत्या वर्षापर्यंत अवकाशामध्ये अंतराळ स्थानक उभारणार आहे? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर सी, 2035. त्याविषयी काही पॉइंट्स लक्षात ठेवायचे आहेत, की नुकतंच जे काही आपले केंद्रीय तंत्रज्ञान मंत्री आहेत जितेंद्र सिंग यांनी 2035 पर्यंत भारत स्वतःचं अवकाशामध्ये अंतराळ स्थानक उभारणार असल्याची घोषणा केलेली आहे. त्यासोबतच आपल्याला काही पॉइंट्स लक्षात ठेवायचे आहेत, की 2035ला भारताचं लक्ष्य आहे की अंतराळामध्ये स्वतःचं अंतराळ स्थानक उभं करणे. 2040चं लक्ष्य आहे भारत चंद्रावर मानव उतरवणार आहे. आणि 2026ला भारत मिशन गगनयान अंतर्गत मानव अवकाशामध्ये पाठवणार आहे. तर हे काही लक्ष्य आहेत जे आपल्या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत, त्यावर आपल्याला विचारलं जाऊ शकतं. त्यासोबतच आपल्याला माहिती असायला पाहिजे, भारताने 3 चंद्रयान मोहिमा 2008, 2019 आणि 2023ला यशस्वीपणे पूर्ण केलेले आहेत. आणि चंद्रयान 3 विषयी एक अतिशय महत्त्वाचा पॉइंट आहे, की भारत चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा जगातील पहिला देश या मोहिमेमुळे बनलेला आहे. त्यासोबतच जे इस्रो आहे आपली अंतराळ संस्था, त्याविषयी काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. याचा लॉंग फॉर्म आहे इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन. याची स्थापना झाली होती 15 ऑगस्ट 1969ला आणि मुख्यालय आहे बेंगलुरू या ठिकाणी. सध्या प्रमुख आहेत एस सोमनाथ. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे, की नुकतेच कोणत्या देशाने जगातील पहिला लाकडी उपग्रह अवकाशात पाठवला आहे? अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे, हा स्टार करून ठेवायचा आहे. ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी, जपान या देशाने नुकतंच जगातला पहिला लाकडी उपग्रह अवकाशामध्ये सोडलेला आहे. त्या उपग्रहाचं नाव लक्षात ठेवायचं आहे लिग्नोसॅट. त्याचं वजन होतं 900 ग्रॅम आणि जगातला हा पहिला लाकडी उपग्रह आहे. म्हणून हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. पहिल्यांदाच अशा प्रकारचा उपग्रह अवकाशामध्ये सोडण्यात आलेला आहे. हे आपण लक्षात ठेवायचं आहे. याचा उद्देश काय आहे, तर अंतराळामध्ये जे काही कठीण परिस्थिती आहे त्या कठीण परिस्थितीमध्ये लाकडाच्या टिकाऊपणाची चाचणी याद्वारे केली जाणार आहे. आणि ही जर मोहीम यशस्वी ठरली तर भविष्यामध्ये लाकडी उपग्रह अवकाशामध्ये सोडणं शक्य होणार आहे. हे पॉइंट्स काही आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतरचा प्रश्न असणार आहे, की नुकतेच DRDOने अग्नी-4 मिसाईलचे यशस्वी परीक्षण केले आहे. ते कोणत्या प्रकारचे मिसाईल आहे? आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर डी, जमिनीवरून जमिनीवर मारा करणारी ही अग्नी-4 नावाची मिसाईल आहे. त्याचं नुकतंच DRDOनं यशस्वी असं परीक्षण केलेलं आहे. तर त्याचं परीक्षण कुठून केलेलं आहे, तर ओडिशा राज्यातील चांदीपूर या ठिकाणावरून. आणि याची रेंज लक्षात ठेवायची आहे, 4000 किलोमीटर पर्यंत ही मिसाईल मारा करू शकते मित्रांनो. याची निर्मिती DRDO व भारत डायनामिक्स या दोघांनी केलेली आहे. तर हे काही अतिशय महत्त्वाचे पॉइंट्स आहेत, ते आपण लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न बघण्या अगोदर व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगायचं आहे. व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. तसेच हा व्हिडिओ आपल्या विद्यार्थी मित्रांना नक्की शेअर करा, जेणेकरून याचा फायदा आपल्या मित्रांना सुद्धा होईल. चला मग पुढचा प्रश्न पाहणार आहोत, की नुकतेच आशिया खंडातील सर्वात मोठी इमेजिंग दुर्बीण कोणत्या देशाने बनवली? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए, भारताने आशिया खंडातील सर्वात मोठी इमेजिंग दुर्बीण बनवलेली आहे. तर ही कुठे बनवली आहे, कुठे ठेवण्यात आलेली आहे, तर लडाखमधील जे हानले वेधशाळा आहे त्या ठिकाणी ही दुर्बीण उभारण्यात आलेली आहे. हे आपण लक्षात ठेवायचं आहे. या दुर्बिणीचं नाव असणार आहे MACE, अर्थात मेजर ॲटमॉस्फेरिक चेनको एक्सपेरिमेंट असं त्याचं नाव आहे. या दुर्बिणीचं नाव आपल्याला विचारलं जाऊ शकतं, ते लक्षात ठेवायचं आहे. याची निर्मिती केलेली आहे भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर अर्थात BARC आणि ECIL यांनी. याचा उद्देश लक्षात ठेवायचा आहे, जे युनिव्हर्समधील सर्वात ऊर्जावान घटना आहेत त्याचा अभ्यास करणे, जे गॅमा किरणांच्या स्वरूपात प्रकट होतात. यामुळे युनिव्हर्सची संरचना, त्याची उत्पत्ती या संबंधित माहिती मिळण्यास वैज्ञानिकांना मदत मिळणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे, नुकतेच कोणत्या देशाच्या अंतराळवीरांनी अवकाशामध्ये सर्वाधिक काळ राहण्याचा विक्रम केला आहे? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. जे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर
डी. रशियाच्या अंतराळवीरांनी अवकाशामध्ये सर्वाधिक काळ अर्थात 374 दिवस राहण्याचा विक्रम केलेला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे, भारताने स्थानिक भाषांमध्ये जनरेटिव्ह AI विकसित करण्यासाठी कोणता प्रकल्प सुरू केला आहे? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. त्याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर ए, भारत जेन असं त्याचं नाव आहे. आणि हे काय आहे तर चॅट जीपीटी, बार्ड असेल यासारखे जे काही स्वदेशी असे जनरेटिव्ह आहे त्याच प्रकारचे असणार आहे. ज्या प्रकारे आपल्याला चॅट जीपीटी वगैरे माहिती मिळवून देतं त्याच प्रकारे या जनरेटिव्ह AIचं काम असणार आहे. याचा उद्देश काय आहे तर नागरिकांना विविध भाषांमध्ये जनरेटिव्ह AI उपलब्ध करून देणं याचा उद्देश आहे. तसेच AI विषयी काही महत्त्वाचे पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत जे आपल्या परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. DD किसानने AI न्यूज अँकरला त्याद्वारे अँकरिंग केली होती. त्यांची नावं लक्षात ठेवायची आहेत. भूमी आणि क्रिश. भारतातील पहिली AI शाळा केरळ या राज्यामध्ये आहे. भारतातील पहिली AI शिक्षिका सुद्धा केरळ याच राज्यामध्ये आहे. त्याचं नाव लक्षात ठेवायचं आहे आयरिस. भारतातील पहिलं AI शहर उत्तर प्रदेशमधील लखनौ या ठिकाणी आहे. रिलायन्सचे चॅटबॉट आलेलं आहे हनुमान नावाचं. तसेच चॅट जीपीटी कोणत्या कंपनीचे आहे त्याची पॅरेंट कंपनी आहे ओपन AI. आणि गुगलनं सुद्धा स्वतःचं एक अशाच प्रकारचा चॅट जीपीटी सारखं एक प्लॅटफॉर्म आणलेला आहे जेमिनी नावाचं. त्यालाच बार्ड असं म्हटलं जातं. हे सुद्धा आपण लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतरचा प्रश्न असणार आहे, नुकतेच भारतातील कोणत्या शहरात डिजिटल लोकसंख्या घड्याळ बसवण्यात आली आहे? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहे. याचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए, बेंगलोर या शहरामध्ये भारतातील पहिली डिजिटल लोकसंख्या घड्याळ बसवण्यात आलेली आहे. त्याविषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. बेंगलोरमधील जे काही इन्स्टिट्यूट ऑफ सोशल इकॉनॉमिक्स चेंज आहे त्या ठिकाणी ही घड्याळ बसवण्यात आलेली आहे. आणि ही घड्याळ कोणी बसवली तर केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून या घड्याळी बसवण्यात आलेल्या आहेत. अशा प्रकारच्या 18 घड्याळी देशाच्या वेगवेगळ्या भागामध्ये बसवण्यात येणार आहेत. त्यासोबतच लोकसंख्येविषयी पॉईंट्स काही लक्षात ठेवायचे आहेत. भारताची लोकसंख्या सध्या आहे 144 कोटी आणि भारत जगामध्ये पहिल्या क्रमांकावर आलेला आहे. 2011 नुसार जर जनगणना विचारात घेतली तर भारताची 121 कोटी आहे. महाराष्ट्रामध्ये 2011च्या जनगणनेनुसार 11,23,00,000 एवढी लोकसंख्या आहे. आणि भारतामध्ये महाराष्ट्राचा लोकसंख्येमध्ये दुसरा क्रमांक लागतो. पहिल्या क्रमांकावर आहे उत्तर प्रदेश. सुमारे 20 कोटी लोकसंख्या या उत्तर प्रदेशची आहे. त्यासोबतच लोकसंख्येविषयी 2 धोरण लक्षात ठेवायचे आहेत. 1976चं एक पहिलं धोरण आहे आणि 2000 सालचं एक दुसरं धोरण आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे, नुकतेच कोणत्या देशाने डार्क ईगल हायपरसोनिक मिसाईलचे यशस्वी परीक्षण केले आहे? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी, अमेरिका या देशाने हे डार्क ईगल हायपरसोनिक मिसाईलचं यशस्वी परीक्षण केलेलं आहे. त्यानंतरचा प्रश्न असणार आहे, INS निर्देशक कोणत्या उद्देशासाठी बनवण्यात आले आहे? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए, सर्वेक्षण आणि नॅव्हिगेशन करण्याचं काम हे INS निर्देशक कडून करण्यात येणार आहे. तर त्याविषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत की हायड्रोग्राफिक सर्वेक्षण आणि नॅव्हिगेशन करण्याचं काम हे INS निर्देशक करणार आहेत. हे एक जहाज जे आहे ते भारतीय नौसेनेमध्ये दाखल करण्यात आलेलं आहे. याद्वारे समुद्री सर्वेक्षण आणि नेव्हिगेशन करण्याला मदत मिळणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे, नुकतेच कोणत्या देशाच्या अंतराळवीरांनी अंतराळामध्ये 9 तास चालण्याचा विक्रम केला आहे? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर सी, चीन या देशाचे जे अंतराळवीर आहेत त्यांनी अंतराळामध्ये 9 तास चालण्याचा विक्रम केलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न असणार आहे, नुकतेच स्पेडेक मिशन लॉन्च करण्याची घोषणा कोणत्या देशाच्या अंतराळ संस्थाने केली आहे? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर ए, भारताच्या इस्रो या अंतराळ संस्थेकडून ही स्पेडेक नावाची जी काही मिशन आहे ते लॉन्च करण्याची घोषणा करण्यात आलेली आहे. त्याविषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. जी लॉन्चिंग झालेली आहे 30 डिसेंबर 2024ला आणि लॉन्च केलेलं रॉकेट कोणतं आहे ज्या रॉकेटद्वारे या मिशनला लॉन्च करण्यात आलेलं आहे? PSLV C60 असं त्याचं नाव आहे. ठिकाण लक्षात ठेवायचं आहे श्रीहरिकोटा. आणि याचा उद्देश काय आहे या मिशनचं तर 2 लहान जे स्पेस क्राफ्ट असतात त्याला पृथ्वीच्या लोअर ऑर्बिट अर्थात कक्षेमध्ये जोडणे आणि नंतर परत वरती जाऊन ते वेगळं करणे, त्यालाच डॉकिंग अनडॉकिंग असं म्हटलं जातं. यामुळे काय होणार आहे की 2 पेक्षा जे अधिक अंतरिक्ष यान आहेत जे स्पेस क्राफ्ट आहेत त्याला जोडून अवकाशामध्ये नेणं
पॉसिबल होणार आहे आणि नंतर त्यांना त्या ठिकाणी वेगळं करणं हे शक्य होणार आहे. तर या प्रकारचं हे मिशन असणार आहे. हे आपण लक्षात ठेवायचं आहे. कारण आपल्या इस्रोकडून हे मिशन लॉन्च करण्यात आलेलं आहे. म्हणून हा प्रश्न आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. त्यासोबतच इस्रोविषयी काही पॉइंट्स लक्षात ठेवायचे आहे. याचं लॉंग फॉर्म इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन याची स्थापना झालेली आहे 1969 ला. याचं मुख्यालय आहे बेंगलोर या ठिकाणी आणि सध्या अध्यक्ष आहेत एस सोमनाथ. त्यानंतरचा प्रश्न असणार आहे की नुकतेच प्रकाशित नेटवर्क रेडीनेस इंडेक्स 2024 नुसार भारताचा क्रमांक कितवा आहे? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर हे 49वा क्रमांक या रिपोर्टनुसार किंवा इंडेक्सनुसार भारताचा आहे. त्याविषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. हे जे काही नेटवर्क रेडीनेस इंडेक्स आलेला आहे त्यामध्ये भारताचा क्रमांक 49वा, मागच्या वर्षी 60वा क्रमांक होता आणि यामध्ये आता यावर्षी भारताने सुधारणा केलेली आहे. हे निर्देशांक कशा संबंधित असतो तर देशामधील डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर आणि टेक्नॉलॉजी याचा स्वीकार कसा करण्यात आलेला आहे ते यामधून दिसून येत असतं आणि यामध्ये भारताने 11 क्रमांकाने सुधारणा केलेली आहे. त्यासोबतच जे इतर महत्त्वाचे इंडेक्स आहेत त्यानुसार भारताचे क्रमांक काय आहे हे सुद्धा आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. त्यावर आपल्या परीक्षांमध्ये प्रश्न विचारला जातो. तर वर्ल्ड इनोव्हेशन इंडेक्सनुसार भारताचा क्रमांक आहे 39वा. पहिल्या क्रमांकावर स्वित्झर्लंड हा देश आहे. वर्ल्ड हॅपीनेस इंडेक्सनुसार भारताचा क्रमांक 126वा आहे. ग्लोबल पीस इंडेक्स 2024चा त्यानुसार भारताचा क्रमांक 116वा आहे. पहिल्या क्रमांकावर आइसलँड हा देश आहे. करप्शन इंडेक्स अर्थात भ्रष्टाचार संबंधित जे निर्देशांक आहे त्यामध्ये भारताचा क्रमांक 93वा आहे. प्रेस फ्रीडम इंडेक्स आलेला आहे त्यानुसार भारताचा क्रमांक 159वा आहे. त्यानंतर आहे ग्लोबल हंगर इंडेक्स 2024चा त्यामध्ये भारताचा क्रमांक आहे 105वा. त्यानंतर मित्रांनो जे काही महत्त्वाचे सैन्य अभ्यास झालेले आहेत 2024 या वर्षामध्ये त्याचा अभ्यास आपण करणार आहोत. तर या ठिकाणी काही महत्त्वाचे सैन्य अभ्यास आपण घेतलेले आहेत. अतिशय महत्त्वाचे आहेत. यावर आपल्या परीक्षेमध्ये हमखास प्रश्न हा विचारण्यात येतो. तर पहिला सैन्य अभ्यास आहे डेझर्ट सायक्लॉन जे की भारत आणि UAE या दोन देशांच्या दरम्यान पार पडलेला आहे. सहयोग कायजिन भारत आणि जपानच्या दरम्यान पार पडलेला आहे. खंजीर नावाचा सैन्य अभ्यास भारत आणि किर्गिस्तान, दोस्ती नावाचा सैन्य अभ्यास हे 3 देशांदरम्यान झालेला आहे. भारत, मालदीव आणि श्रीलंका हा स्टार करून ठेवायचा आहे. त्यानंतर आहे समुद्र लक्ष्मण जो की भारत आणि मलेशिया दरम्यान झालेला आहे. डस्ट लिंक नावाचा सैन्य अभ्यास भारत व उझबेकिस्तान, धर्मा गार्जियन भारत व जपान, तर्कश नावाचा सैन्य अभ्यास भारत आणि अमेरिका, शक्ती नावाचा सैन्य अभ्यास भारत आणि फ्रान्स, मित्रशक्ती सैन्य अभ्यास भारत व श्रीलंका, वरुण नावाचा सैन्य अभ्यास भारत व फ्रान्स, अल नजा सैन्य अभ्यास भारत आणि ओमान, गगनशक्ती जे सैन्य अभ्यास आहे ते भारतीय वायुसेनेचा होता. त्यानंतर आहे वायुशक्ती सैन्य अभ्यास हे सुद्धा भारतीय वायुसेनेचा सैन्य अभ्यास होता आणि मिलान नावाचा सैन्य अभ्यास आहे जो की भारतीय नौदलाचा आहे. त्यानंतर ज्या काही महत्त्वाच्या नियुक्त्या आहेत 2024 या वर्षामधल्या त्या सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. तर पहिली नियुक्ती आहे SSBचे प्रमुख आहेत अमृत मोहन प्रसाद, BSFचे प्रमुख बनले आहेत दलजित सिंग चौधरी, CRPFचे नवीन प्रमुख बनले आहेत विपुल कुमार असं त्यांचं नाव आहे. CISFचे प्रमुख राजविंदर सिंग भट्टी, NSGचे प्रमुख B श्रीनिवासन, SBGचे प्रमुख बनले आहेत आलोक शर्मा, ITBPचे प्रमुख बनले आहेत राहुल रसगोत्र, NDRFचे प्रमुख बनले आहेत पियुष आनंद, NCB अर्थात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे प्रमुख बनले आहेत अनुराग गर्ग. त्यासोबतच जे आपले 3 दल आहेत सैन्य दल त्यांचे सुद्धा नवीन प्रमुख बनले आहेत. तर ते सुद्धा आपल्याला माहिती असायला पाहिजे. भारतीय हवाई दलाचे प्रमुख अमरप्रीत सिंग बनले आहेत. भारतीय नौदल प्रमुख बनले आहेत दिनेश कुमार त्रिपाठी. भारतीय सेना प्रमुख उपेंद्र द्विवेदी. त्यानंतर आहेत विजया रहाटकर ज्या राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष बनलेले आहेत. हा पॉइंट स्टार करून ठेवायचा आहे. हा प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. त्यानंतर आहेत UPSCच्या अध्यक्ष बनले आहेत प्रीती सुदान. त्यासोबतच महाराष्ट्राशी संबंधित काही नियुक्त्या आपल्याला लक्षात घ्यायच्या आहेत. महाराष्ट्राच्या मुख्य सचिव बनले आहेत सुजाता सौनिक. त्यानंतर आहेत महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला. महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष बनलेले आहेत रुपाली चाकणकर. ह्या दुसऱ्यांदा महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष बनलेले आहेत. त्यानंतर आहेत महाराष्ट्राचे नवीन राज्यपाल CP राधाकृष्ण. हे काही महत्त्वाचे नियुक्त्या आहेत मित्रांनो ज्या आपल्या परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या आहेत त्या आपण लक्षात ठेवायच्या आहेत. त्यानंतर 2024 मधील ज्या काही महत्त्वाच्या निधन वार्ता झालेल्या आहेत त्यांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्या सुद्धा आपल्या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाच्या आहेत. तर पहिले आहेत भारताचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांचं सुद्धा निधन झालेलं आहे.
त्यानंतर आहेत रतन टाटा, जे भारताचे प्रसिद्ध असे उद्योगपती होते. त्यानंतर होते तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन, यांचं सुद्धा निधन झालेलं आहे. पंकज उदास, जे गझल गायक होते. त्यानंतर आहेत राम नारायण अग्रवाल, ज्यांना भारतामध्ये अग्निमॅन म्हणून ओळखलं जातं, ज्यांनी अग्नि मिसाईल भारतामध्ये बनवलेल्या आहेत. त्यांचं सुद्धा निधन झालेलं आहे. त्यानंतर आहेत नटवर सिंग, जे की भारताचे माजी परराष्ट्र मंत्री होते. यामिनी कृष्णमूर्ती, जे की शास्त्रीय नृत्यांगना होत्या, त्यांचं सुद्धा निधन झालेलं आहे. डॉक्टर आर नित्या आनंद, ज्या की सहेली गर्भनिरोधक गोळी आहे त्याचा त्यांनी शोध लावलेला होता, त्यांचं सुद्धा निधन झालेलं आहे. यशवंत पेंढरकर, जे विको कंपनीचे मालक होते, त्यांचं सुद्धा निधन झालेलं आहे. त्यानंतर आहेत सुब्रितो रॉय, जे की सहारा इंडियाचे संस्थापक होते, त्यांचं निधन झालेलं आहे. त्यानंतर आहेत शोभा रानडे, ज्या की गांधीवादी सामाजिक कार्यकर्त्या होत्या, त्यांचं सुद्धा निधन झालेलं आहे. रामोजी राव, ज्यांनी हैदराबाद या ठिकाणी रामोजी फिल्म सिटी उभारली होती, त्याचे संस्थापक, त्यांचं निधन झालेलं आहे. सतीश जोशी, जे की ज्येष्ठ अभिनेते होते, त्यांचं निधन झालेलं आहे. त्यानंतर आहेत बिशन सिंग बेदी, जे की क्रिकेटर होते, त्यांचं सुद्धा निधन झालेलं आहे. त्यानंतर आहेत अखिल भारतीय मराठी साहित्याचे जे साहित्य संमेलन आहे त्याचे अध्यक्ष राहिलेले आहेत फ्रान्सिस दिब्रितो, यांचं सुद्धा निधन झालेलं आहे. आणि एस.एम. कृष्णा, जे कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे राज्यपाल होते, त्यांचं सुद्धा नुकतंच निधन हे झालेलं आहे. त्यानंतर मित्रांनो, थांबणार आहोत या ठिकाणी. अतिशय मोठं लेक्चर झालेलं आहे. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करायचा आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. तसेच या लेक्चरच्या मोफत नोट्स आहे आपण आपल्या टेलिग्राम चॅनल स्मार्ट अभ्यास 555 तसेच व्हॉट्सअप चॅनल स्मार्ट अभ्यास या ठिकाणी देत आहोत. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही त्या नोट्स डाउनलोड करून घ्यायचे आहेत आणि तुमच्याजवळ रिव्हिजनसाठी ठेवून घ्यायचे आहेत. मित्रांनो, हा व्हिडिओ बनवण्यासाठी खूप सारे एफर्ट, खूप सारी मेहनत ही घ्यावी लागली आहे. म्हणून कृपया करून चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओला लाईक करा. तसेच जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा, जेणेकरून आम्हाला आमच्या कामाची पावती याद्वारे मिळणार आहे. म्हणून कृपया करून एवढ्या गोष्टी तुमचं प्रेम म्हणून या चॅनलवर करायचं आहे. थांबणार आहोत या ठिकाणी. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.